नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन. बागेश्वर बाबांच्या फोटोला जोडे मारत निषेध. धीरेंद्र शास्त्रींवर तात्काळ कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. अमरावतीत तापमान 45.6°वर. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यासाठी हीट वेव्हचा अलर्ट जारी. दुपारी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. बीडच्या नेकनूरमध्ये महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज भरणाऱ्या आठवडी बाजारासह संपूर्ण बाजारपेठ बंद. सध्या तणावपूर्ण शांतता. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी. आज 6व्या गुन्ह्यात पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात करण्यात आलं होतं हजर. रत्नागिरीच्या कळंबणी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर. वादळी वाऱ्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील दोन्ही जनरेटर बंद. 3 तास पोस्टमॉर्टम प्रक्रिया ठप्प. पुण्याच्या वेल्हे तालुक्यात लग्नात नाचण्यावरून वाद. टोळक्यानं कात्रजमध्ये चायनीज स्टॉल मालकाचा केला खून. विशाल खोपडे, अभिषेक खोपडे, सचिन धुळे, आदिनाथ कसबे अशी आरोपींची नावं. चौघांना पोलिसांनी ठोकल्या बिड्या. परभणीत उष्माघातामुळे एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. शिवाजी बबन कांबळे असं मृताचं नाव. उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन. नागपूरच्या मानकापूर परिसरात कौटुंबिक वादातून एका रिक्षा चालकानं पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बिड्या. बुलढाण्याच्या खामगावात लग्नात नाचण्यावरून झालेल्या वादातून 22 वर्षीय तरुणाची चाकू आणि दगडानं ठेचून हत्या. पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. बीडमध्ये कपडे खरेदी करून गावाकडे परत निघालेल्या 2 तरुणांचा अपघातात मृत्यू. अभिजित राठोड, अभिजित पवार अशी मृतांची नावं. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.